माझी खूप मनापासून इच्छा आहे की राज ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत। सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की बाबा राज ठाकरेच मुख्यमंत्री व्हावे। सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की बाबा राज ठाकरेच मुख्यमंत्री व्हावे। मनसेचा गुढीपाडवा मेळावा अवघ्या काही तासावर येऊन ठेपलेला आहे। राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडणार, राज ठाकरे नेमकं काय बोलणार याची उत्सुकता खरं तर सगळ्यांना लागलेली आहे आणि त्यांना ऐकण्यासाठी म्हणून राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक खरं तर आज शिवाजी पार्कवर जमत असतात आणि राज ठाकरे यांना ऐकत असतात। राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी खास एक मुलगी खरं तर आपल्यासोबत आहे, जी खरं तर कोकण हार्टेड गर्ल म्हणून प्रसिद्ध आहे। अंकिता आपल्यासोबत आहेत। अंकिता, अनेक लोक येतात, तू देखील आली आहेस, आज काय आहे मनामध्ये, राज ठाकरे काय बोलणार आहेत, काय वाटतं, काय बोलणार आहे? खूप जास्त एक्साइटमेंट आहे। म्हणजे पाडवाला आपण सगळेजण सकाळी सेलिब्रेशन आणि संध्याकाळी साहेबांचं भाषण हे सगळ्यांच्याच मनात असतं की आम्हाला ऐकायचं की साहेब आज काय सांगणार आहेत। आणि यावेळेला जनतेच्या मनात बरेच प्रश्न आहेत, बरेच आपण काही बातम्या अशा ऐकल्या की असं होणार आहे तसं होणार आहे, पण नक्की काय होणार आहे हे आज साहेबच सांगणार आहे। त्याच्यामुळे भरपूर उत्सुकता आहे। तू आज लवकर आली आहेस, पहिल्यांदा पाडवा मेळावा हा खरं तर अटेंड करते आहेस, काय मनामध्ये येताना होतं की राजसाहेबांचं पहिल्यांदा आपण भाषण लाईव्ह ऐकत आहोत, काय मनामध्ये? नाही, मनामध्ये तर मला जेव्हा पहिल्यांदा असं कळलं की मला जेव्हा फोन आला की तुम्हाला निमंत्रित केलं गेलं, तेव्हाच मला असं वाटलं की अरे लहानपणापासून जी गोष्ट आपण टीव्हीवरती बघत होतो, ज्या व्यक्तीला भेटण्याचं आपलं असं एक स्वप्न होतं की मी कधीतरी ह्या व्यक्तीला भेटणार, कारण मी बऱ्याच वेळेला सांगते की राजसाहेबांचा स्पष्ट वक्तेपणा मला खूप आवडतो आणि ती एक म्हणजे काही पॉलिटिशियन्स आपल्याला आवडतात त्यातली ती एक व्यक्ती आहेत की त्यांचा स्वभाव आणि त्यांचं जी शैली आहे ती मला आवडते। सो आज त्यांना प्रत्यक्षात बघायला मिळते आणि ते सुद्धा त्यांच्याकडनं निमंत्रण आलंय आणि आम्ही इथे आहोत। सो ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी। म्हणजे सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे की राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार। मात्र मागच्या काही वर्षामध्ये महाराष्ट्राचं जे राजकारण ढवळून निघालेलं आहे आणि राज ठाकरे मध्यंतरी अमित शहा यांना भेटून आले, त्याच्यानंतर एक असं सुरू झालं होतं की मनसे आता सत्तेमध्ये जाईल, एक म्हणजे तुम्ही त्यांना ऐकायला आलेले श्रोते म्हणून तरी काय वाटतं की राज ठाकरे यांनी सत्तेत जावं का, म्हणजे सरकारमध्ये सामील व्हावं का? माझी तर सरकारमध्ये सामील होण्यापेक्षा माझी खूप मनापासून इच्छा आहे की राज ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत। त्याच्यामुळे ते सरकार व्हावं काय हो, मला तर कधी कधी असं वाटतं सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की बाबा राज ठाकरेच मुख्यमंत्री व्हावेत आणि त्यांनी काही महिने तो महाराष्ट्र सांभाळून लोकांनी बघावं की ते कशा पद्धतीने सांभाळत आहेत किंवा काय। त्यामुळे मी हा फार विचार करत नाही, कारण मी आधीपासून राजकारण या विषयावरती जास्त इंटरेस्टेड नव्हते, पण काही कारणाने म्हणजे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्त मुद्दे मांडल्यानंतर राजकारणाशी कुठेतरी आमचं कनेक्शन एक हे होतं आणि जसे पॉलिटिशियन्स असतात, जसे समाजसेवक असतात, तसं कुठेतरी आम्ही सुद्धा समाजासाठी काहीतरी काम करतोय। त्यामुळे ते कनेक्शन झाल्यामुळे ह्या राजकारणाशी थोडासा संबंध आल्यामुळे ह्या गोष्टीतलं काही कळतं। पण माझी खूप इच्छा आहे की सत्ता कोणाची असो किंवा काय असो, पण राज ठाकरे मुख्यमंत्री एकदा व्हावं त्यांनी। मनसेच्या अनेकदा कार्यक्रमात तुला मंचावरती बघितलेलं आहे, आज तू राजकीय कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहेस। राज ठाकरेची भूमिका मांडतीलच, पण जर राज ठाकरेंनी असा निर्णय घेतला सपोज की नाही जायचं सत्तेसोबत, तर मग चालेल। मला मी त्यांच्या निर्णयाशी काही हे नाही आहे, मला त्यांचं काही की ते छान काम करतात किंवा आतापर्यंत मी काही कामं केली, म्हणजे माझं नाव नेहमीच मनसेसोबत जोडलं जातं, पण असं कधीही मला कुठेही त्यांनी जाणवू दिलं नाही की आमच्या फायद्यासाठी आम्ही तुझा वापर करून घेतोय किंवा काय। जेवढे पण रील स्टार्स आहेत किंवा जेवढे पण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत त्यांच्याकडनं त्यांना कधीही कुठची मदत लागली ना तर हा एकच पक्ष होता जो पहिला उभा राहिला आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टी आमच्या पाठीशी उभी होती। त्याच्यामुळे त्यांचा जो निर्णय असेल तो त्यांनी काहीतरी विचार करून नक्कीच घेतला असेल। त्याच्यानंतर आज राज ठाकरेंच्या बोलण्याकडे लक्ष लागलेलं आहे, मात्र जेव्हा सत्तेचा विषय येतो, जेव्हा निवडणुकींचा विषय येतो, तेव्हा तुझ्या मनामध्ये काय येतं की हे एक काम मनसेने चांगलं केलेलं आहे, त्याच्यामुळे आपण मनसेला यावेळी संधी देऊन बघूया? हा येतं, पण मी पक्ष बघून संधी देण्याचं कधी बघत नाही, मी तो कॅन्डिडेट बघते नेहमीच। सो आता मी कोकणातली आहे, आमच्या भागात जो कॅन्डिडेट उभा असतो मग मला असं वाटतं की हा योग्य कॅन्डिडेट आहे, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, मी तो कॅन्डिडेट बघते, तिथे मी पक्ष नाही बघत। खरं तर मनमोकळेपणाने अंकित आपल्याशी बोललेली आहे। निवडणुकीचे दिवस आहेत, अनेक घडामोडी घडत आहेत, अशावेळी राज ठाकरे काय बोलणार याच्याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र राज ठाकरे सत्तेत जाऊ न जाऊ, पण राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत अशी जी एक इच्छा आहे ती सुद्धा अंकिताने बोलून दाखवलेली आहे। कॅमेरामन नितीन बोदारेसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।